बघायला सुरुवात केली होती मुळात की महाराष्ट्रावरती आक्रमण केलं होतं आणि तो आक्रमण करणारा कोण होता. ह्याच्यामध्ये दिसतोय का फोटो त्याचा? जलालुद्दीन खिलजी आहे का फोटो जलालुद्दीन खिलजीचा? आणि अल्लाउद्दीन खिलजीचा फोटो आहे का त्याच्यात? तर आता शिवाजी महाराजांचा अजून जन्म झालेला नाही आहे ह्यावेळेस आणि महाराष्ट्रावरती हा दिल्लीचा बादशाह होता त्यावेळेस, जलालुद्दीन खिलजी नावाचा, आणि भयंकर क्रूर बादशाह होता दिल्लीचा. आणि ह्या जलालुद्दीन खिलजीचा तो पुतण्या होता अल्लाउद्दीन खिलजी. आणि तो अल्लाउद्दीन खिलजी मुळात महाराष्ट्रावरती चालून आला आणि तो 8,000 फौज घेऊन आला होता. आपण ती गोष्ट बघितली होती मागच्याला. आणि 8,000 फौज घेऊन तो पार त्या दिल्लीमधनं घुसून आपल्या देवगिरीमध्ये, देवगिरी तेव्हा महाराष्ट्राची राजधानी होती, तिथे घुसला आणि तिथे त्यांनी प्रचंड मोठं युद्ध केलं आणि युद्ध करून देवगिरी त्यांनी जिंकली. आणि तिथला राजा कोण होता त्यावेळेस देवगिरीचा? मराठ्यांचा राजा रामदेवराय म्हणून होता, रामदेवराय यादव. आणि त्या रामदेवराय यादवला ह्यांनी हरवलं आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात पडला. हरवलं म्हणजे युद्धामध्ये हरवलं आणि रामदेवरायाला पकडलं. आणि पकडल्यानंतर महाराष्ट्राकडनं त्यांनी किती खंडणी घेतली माहिती आहे? खंडणी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? खंडणी म्हणजे लूट. महाराष्ट्राची सुरुवात झाली आणि ती लूट त्यांनी मारायला सुरुवात केली. सगळ्या मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, बायका मुलांना पळवून नेलं, अनेकांना गुलाम बनवलं. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी, आकडे बघा तुम्ही, त्या राजा रामदेवरायची जी मोठी मुलगी होती तिचं नाव होतं जेठापल्ली आणि त्या जेठापल्लीला पळवून नेलं. तिला ह्या अल्लाउद्दीन खिलजीने पळवून नेलं खंडणीमध्ये, बरं का. त्याच्यानंतर 600 मण सोने, 600 मण म्हणजे एक मण म्हणजे साधारणतः 40 किलो म्हणजे 2.5 टन, 2400 kgs ऑफ गोल्ड, एवढं त्यांनी महाराष्ट्रामधनं एका वर्षी पळवलं. त्याच्याचबरोबर त्यांनी जवळजवळ 50 kgs मोती पळवले आणि 300 kgs हिरे आणि मांडकं पळवली. आणि एवढं सगळं पळवून घेऊन कुठे नेलं आहे सगळं? हे दिल्लीला नेलं. दिल्लीमधनं पुढे अफगाणिस्तानमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची रवानगी करण्यात आली. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती खंडणी वसूल करायची ही प्रथा सुरू झाली. आता पुढे काय झालं? महाराष्ट्रामध्ये रामदेवराय राजा, काही वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला. तर ह्या रामदेवराय राजाचा मुलगा होता शंकरदेव म्हणून. तो शंकरदेव भयंकर शूर होता. त्याला हे बिलकुल पटायचं नाही की हे कोण आपल्यावरती हे राज्य करणार आहेत आणि कसे काय राज्य करत आहेत. म्हणून शंकरदेवाने काय केलं? ही खंडणी बंद करून टाकली. तो म्हणला की मी आता हे पाठवणार नाही काहीही या अल्लाउद्दीन खिलजीला. म्हणजे अल्लाउद्दीन बाण मारता, बरोबर आहे. आणि मग आता काय झालं? ही सगळी खंडणी बंद केल्यावरती आता तिकडे काय झालं होतं दिल्लीमध्ये? ह्या जलालुद्दीन खिलजीचा इथं फोटो दिसतोय ना, या जलालुद्दीन खिलजीचा त्याचा वध केला. कोणी वध केला माहिती आहे? अल्लाउद्दीन खिलजीनीच. अल्लाउद्दीन खिलजी जसा मराठ्यांवरती इथे स्वारी करून आला आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात ढकलला, तसा तो परत गेल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन ह्याचा खून केला आणि त्याला मारून तो स्वतः बादशाह झाला दिल्लीचा. तो जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या होता. पण ह्या सुलतानांची सगळी प्रथाच अशी होती. पुतण्या म्हणजे जलालुद्दीन त्याचा काका होता. आणि त्या आणि यांनी झोपेत मारलं त्याला, लढाई न करता. तर अशा पद्धतीने तो आता बादशाह झाला. हां. आणि त्याच्यानंतर मग काय झालं? काही पुढची गोष्ट आहे का? आणि त्याच्यानंतर मग काय झालं? त्याच्यानंतर शंकरदेव जो होता महाराष्ट्रात, जो युवराज होता त्यावेळेसचा, त्यांनी तो म्हणला, तो चिडला. तो म्हणला मी काही ही लूटबीट पाठवणार नाही या लोकांना आणि मी स्वतंत्र राज्य करणार. मग हे 3 वर्ष त्यांनी स्वतंत्र राज्य करायचा प्रयत्न केला. पण ती बातमी पोचली त्या अल्लाउद्दीनपर्यंत. आणि त्या अल्लाउद्दीननी, तिथे आता फोटो आहे का नाही माहिती नाही मला, हा जो खालचा माणूस आहे ना, मलिक काफूर, हा मलिक काफूरला त्यांनी पाठवलं. आणि हा मलिक काफूर त्यावेळेस 30,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती चालून आला. आणि शंकरदेव त्यावेळेस आपल्याकडचे जे काय होतं नव्हतं ते सैन्य घेऊन मलिक काफूरवरती चालून गेला. पण भयंकर युद्ध पेटलं आणि त्याच्यामध्ये मलिक काफूर आणि शंकरदेव समोरासमोर आले आणि मलिक काफूरनी शंकरदेवचा वध केला.
आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पुरता बुडाला. आता या सुलतानांनी त्याच्यानंतर जवळजवळ मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं, महाराष्ट्रावरती आणि भारतावरती जवळजवळ 60 म्हणजे 300 वर्षांचं साधारण पारतंत्र्य होतं. आणि त्या 300 वर्षात जवळजवळ 60 ते 62 सुलतानांनी आपल्यावरती राज्य केले. आणि त्यांचं क्रौर्य म्हणजे काय करायचे हे असे फोटो दिसतात इथे आपल्याला, ते आपण उगाचच ठेवलेले नाही आहेत. हे कशा पद्धतीने वागायचे, त्यांचे काही म्हणजे ते केलेल्या गोष्टी आहेत. एकाने गंमत म्हणून 7,000 लोकांची कत्तल केली, मजा म्हणून. एक सुलतान होता हो. तर त्याच्यानंतर एकाने असेच 500 देवळं फोडली एका वेळेस येऊन. म्हणजे असं चालला येत होता तो दिल्लीवरनं महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्रातनं कर्नाटक आणि खाली केरळकडे जाता जाता 500 अयोध्येच्या खाली होते हे थोडे. अयोध्येचा आणि उत्तर प्रदेशचा भाग सगळा त्यांनी काबीज केलाच होता आणि तिथे थैमान घालत होते हे लोक. आत्ता तिथे नाही चाललो पण आता महाराजांच्या काळात होत. तर त्याच्यानंतर एकानी त्याच्या म्हणजे हे सगळे बादशाह कसे होते, कुठे चालले होते, जंगलावरती. तर ऐक पुढची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं, यांनी एकानी त्याचं जे सिंहासन असतं ना, ते महाराष्ट्राचं सिंहासन फोडलं आणि ते सिंहासन त्यांनी असा कुठला तरी म्हणजे दारू पिण्यासाठी म्हणून वापरलं. म्हणजे आता हे घाणेरडा पदार्थ आहे तो त्याच्यामध्ये टाकून त्याचा वापर दारू पिण्यासाठी केला. एकानी सांगेन मी नंतर, मला विचार. एकानी त्याच्याकडे त्याच्या महालामध्ये जवळजवळ 9,000 बायका मुलं ठेवली होती आणि त्याला संशय आला एखाद्याचा की तो तलवार काढायचा, कोणाला तरी बोलवायचा आणि त्यांची कत्तल करायचा. म्हणजे धार्मिक ग्रंथ आपले अनेक पुस्तकं मारून टाकायचा, आपली अनेक पुस्तकं आणि अनेक लोक, अनेक बहिणींची आयांची अब्रू अशा पद्धतीने म्हणजे गावाच्या गावं जाळणे. अख्खा म्हणजे एकाने कर्नाटक प्रांतात घुसल्यानंतर अख्खा तो प्रदेश जाळून टाकला आणि निर्मनुष्य करून टाकला तो प्रदेश. म्हणजे एकही माणूस तिथे जिवंत ठेवला नाही. हे अशा पद्धतीने महाराष्ट्राची व्यथा झाली होती. मग तेव्हा कुठल्या कुठल्या शाह्या निर्माण झाल्या होत्या, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघल. म्हणजे हा जो औरंगजेबाचा फोटो आहे ना तिथे, कुतुब मिनार ज्यांनी बांधला असं नाही, ज्याच्या स्मरणार्थ कोणीतरी कुतुब मिनार बांधला तो एक कुतुबशहा म्हणून एक असाच क्रूर बादशाह होता. तर त्याच्यानंतर एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये कोणाचं राज्य होतं, गोव्यामध्ये पोर्तुगलवरनं आलेली पोर्तुगीज लोक होती आणि त्या पोर्तुगीजांनी तिथे थैमान घातलं होतं. आणि अशा पद्धतीने सगळीकडनं महाराष्ट्रामध्ये ह्या परकीय लोकांनी आक्रमण करून कब्जा करून ठेवलं होतं. बाहेरच्या देशातनं आले होते. जंजिरावरती ओबीसीमधनं आणून आलेले हा सिद्धी नावाची एक जमात होती आणि तिथे त्या सिद्धी जोहर आणि अनेक असे होते. सिद्धी म्हणजे त्यांचा बराच इतिहास आहे. त्या सिद्धींनी राज्य केलं होतं आणि सतत म्हणजे जाळपोळ, लूट आणि वाटेल त्या नशेमध्ये राहणं, वाटेल तसं वेडंवाकडं वागणं आणि जमेल तिथे अत्याचार करणं आणि धर्मभ्रष्ट करणं. धर्म म्हणजे गुड क्वालिटीजवरती माणूस चालायला लागला की ह्यांना हे बघवायचं नाही आणि ते त्यांना पकडायचे आणि कुठेतरी जेलमध्ये टाकायचे किंवा मारून टाकायचे. सांगितली नाही गोष्ट. तर हे अशा पद्धतीचं सगळीकडे चाललं होतं. आणि त्याच काळात काय झालं, हे सगळं एकीकडे होत असताना महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप संतांनी जन्म घेतला आणि संतांची भूमी असं म्हटलं जातं. पण ह्याच काळाला लागून म्हणजे ह्या 100-1 वर्षांच्या काळामध्येच एक काळ असा आला की अनेक संतांनी आपलं ह्या लोकांमधलं कार्य संपवलं, त्यांनी समाधी घेतली. मग त्याच्यामध्ये 4 भावंड खूप त्या काळात सगळ्यांचीच आवडती झाली होती. कोणाला नावं माहिती आहेत का त्यांची? नाही? निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई. तर असे एका पाठोपाठ एक. गजानन महाराज पण त्या काळात नंतरच्या काळात होते. तर ही खूप पूर्वीची गोष्ट चालू आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी एका पाठोपाठ एक समाधी घेतली, आपलं इथलं कार्य संपवलं. त्यामुळे महाराष्ट्रावरती त्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाली की आता संत पण फार राहिले नाहीत किंवा कोणाकडे लोक जाणार. राजा तर असा होता म्हणजे हे क्रौर्य इतकं प्रचंड होतं की त्यांच्याकडे जाणं शक्यच नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये काय झालं होतं की सगळीकडे यांनी जे सैन्य ठेवलं होतं ते सगळं सैन्य मराठ्यांचं ठेवलं होतं. त्यामुळे एक सुलतान दुसऱ्या सुलतानाशी युद्ध करायला लागायचा आणि त्याच्यावरती सैन्य कोणाचे पाठवायचे?
मराठी माणसाला पाठवायचे, मराठ्यांचं सैन्य पाठवायचे. त्यामुळे मराठेच एकमेकांविरुद्ध युद्ध करायचे, मारामारी करायचे, मरायचे. आणि कोणासाठी? सुलतानांसाठी. आणि मराठे मरतच होते. आणि ते नुसते मरत नव्हते, ते मनाने पण मरायला लागले होते. कारण त्यावेळेस असं झालं की आपण गुलामगिरीत असे खितपत पडलेलो आहोत आणि आपल्या हातात एवढी प्रचंड ताकद आहे, जिद्द आहे, आपण पराक्रम गाजवतोय, पण हे सगळं विसरून जाऊन आपण गुलामच आहोत अशी भूमिका सगळ्यांची झाली होती. कोणाला तरी आवडतं का गुलाम व्हायला? कोणालाही आवडत नाही. आपल्याला स्वातंत्र्य आवडतं, आपल्याला आपले विचार मांडायला आवडतात, हो की नाही? आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नीट चांगलं वागायला आवडतं. हे सगळं बंद पडलं होतं. आता त्या काळात ना एकनाथ महाराज त्यावेळेस तेव्हा होते आणि एकनाथ महाराजांनी एक छान अभंग लिहून ठेवला आहे. तर ते त्याच्यामध्ये असं म्हणतात, ते जगदंबेला प्रार्थना करतात. ते म्हणतात, दार उघड बये दार उघड, अलक्षपूर भवानी, माहूर लक्ष्मी, कोल्हापूर लक्ष्मी, तुळजापूर लक्ष्मी, तेलंगण लक्ष्मी, कन्नड लक्ष्मी, पाताळ लक्ष्मी, अष्टभुजा लक्ष्मी, 8 बाहू असलेली, महिषासुरमर्दिनी, पंढरपूर निवासिनी. पंढरपूरला राहते, पंढरपूर निवासिनी, दार उघड, आमचं कोणी राहिलं नाहीये, तू आमच्यासमोर प्रकट हो, आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढ. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते म्हणतात, हिरण्यकश्यपूचा वध करणारी तू, लंकेची होळी पेटवणारी तू, रावण आणि कुंभकर्ण गिळून टाकणारी तू, दैत्यांचा संहार करणारी तू, महाराष्ट्र धर्मरक्षिणी, दार उघड. अगं दार उघड, किती वेळा तुझी मी अशी विनवणी करू, दारावरती किती वेळा ही थाप मारू. ह्या म्लेच्छांनी तुझे जे भक्त आहेत ते गांजले आहेत. म्लेच्छ म्हणजे कोण? हे सगळे सुलतान, हे यवनी सगळी आपल्यावरती सत्ता होती, हे परकीय सत्ता होती. ते भक्त तुझे सगळे गांजले आहेत, त्यांचे हाल चालू आहेत, तुझ्या लोकांचे रक्त सांडत आहे, तुझी तीर्थक्षेत्र आणि हे सगळं मोडून काढलं या लोकांनी, तुझा महिमा यांनी उच्छादून लावलेला आहे. कुठे आहेस तू जगदंबे, आई जगदंबे, दार उघड. ही अशी एकनाथ महाराजांनी त्या काळात विनवणी केली होती. आणि ही विनवणी मग ऐकली का जगदंबेनी? तर ही विनवणी ऐकायला तसा वेळच लागला, पण ऐकली नाही असं केलं नाही बरं का. त्या काळात औरंगाबादच्या प्रांतात, तर तिथे काय झालं होतं? हो, आता ऐक पुढे काय झालं. तर त्या काळात औरंगाबादमध्ये, औरंगाबादच्या जवळपास वेरूळ नावाचं एक गाव आहे बरं का. आणि ते वेरूळ म्हणजे तो वाळवंटाचा प्रदेश आहे, पण ह्या वेरूळमध्ये एक नाव वरती यायला लागलं आणि ते नाव होतं, नाव ऐक काय होतं, बाबाजीराजे भोसले. आता हे बाबाजीराजे तसे मोठे होते, पण हे खानदानी होते. ते स्वतःला रघुवंशी समजायचे, रघुवंशी, आणि ते स्वतःला समजायचे की महाराणा प्रतापांचे ते वंशज आहेत. आणि महाराणा प्रताप हे म्हणजे रामप्रभूंपासनं चालत आलेल्या वंश परंपरेतले, म्हणजे त्यांच्या मुलांचा मुलगा, मुलांचा मुलगा, असं करत करत आलेल्या परंपरेतनं ते रघुवंशी आहेत. ते बाबाजीराजे भोसल्यांना 2 मुलं होती. एकाचं नाव होतं मालोजीराजे आणि दुसऱ्याचं नाव होतं विठोजीराजे. आणि हे 2 तेजस्वी होते फारच. एकीकडे ते बघत होते की सगळीकडे काय चालू आहे, की महाराष्ट्र सगळा ह्या पारतंत्र्यात बुडाला आहे, सगळीकडे अन्याय चालू आहे, अत्याचार चालू आहे. पण त्यांच्या मनात होतं की आपल्याला काहीतरी करून हे सुधारलं पाहिजे. मग मालोजीराजे विठोजीराजेंनी काय सुरू केलं? अनेक ठिकाणी धर्मकृत्य सुरू केली. म्हणजे त्यांनी लोकांसाठी खूप कार्य करायला सुरुवात केली. जी फोडलेली देवळं होती ह्या सगळ्या सुलतानांनी, त्याचे डागडुजी करायला त्यांनी सुरुवात केली, ती नीट करायला सुरुवात केली. लोकांसाठी अन्नछत्र उभारलं, छोटा का असे ना, पण काही गरीब लोक त्या अन्नछत्रांमध्ये येऊन जेवून जाऊ शकत होती. तसंच त्यांनी शेती करायला सुरुवात केली. तसंच अनेक घरं जी पडली होती ती घरं परत त्यांनी वसवायला सुरुवात केली. हो, आणि हे मालोजीराजे आणि विठोजीराजे नावं लक्षात ठेवा बरं का. ते 2 जण करत होते. ही नावं फार महत्त्वाची आहेत. आणि असं करत करत मग काय झालं, पुढे एकीकडे हे धर्मकृत्य करत होती, चांगलं वागत होते, सगळ्यांना मदत करत होते, तर दुसरीकडे काय करत होते, घोड्यावरती बसायचं कसं, घोडे पळवायचे, हत्ती चालवायचे, तलवारीने युद्ध कसं करायचं, चिलखत आणि ढाल घालून युद्धामध्ये कसा काय बचाव करायचा. हो, ऐक. आणि त्याच्यानंतर मग त्याचबरोबर धनुष्यबाण कसा चालवायचा, हे सगळं त्यांनी सुरू केलं. आणि त्या काळात जिथे ते राहत होते तिथे निजामशाही होती बरं का. ह्या निजामशाहीमध्ये त्यांना सरदारकी मिळाली. ते आता मोठे झाले आणि त्यांनी युद्धामध्ये प्रचंड पराक्रम गाजवला. आणि त्यामुळे त्यांना दोघांना 5,5 हजाराचं सैन्य देण्यात आलं. आणि
हे 5-5 हजाराचं सैन्य घेऊन त्यांनी पुण्यामध्ये बराचसा त्यांनी त्यांचं जे हे सगळं धर्मकृत्य आणि जे ते चांगल्या जे काही प्रयत्न करत होते ते पुण्याच्या परिसरात त्यांनी सुरू केले. आणि एक दिवस पण अनायसे काय झालं, मालोजी राजे युद्धावरती गेले होते. त्यांना बादशाहांनी हुकूम सोडला होता की युद्धावरती जाऊन लढायचं. आणि तिथे युद्धावरती गेलेले असताना मालोजी राजे मारले गेले. मालोजी राजे मारले गेले म्हटल्यावरती सगळ्या भोसले कुटुंबांना प्रचंड दुःख झालं, कारण ते भयंकर शूर होते, दिप्पाड होते, त्यांनी खूप पराक्रम गाजवला होता. आणि ह्या मालोजी राजांना त्या काळात एक मुलगा होता, खूप मोठी तलवार होती, पण युद्ध प्रचंड झालं. आणि तेव्हा त्यांच्या मुलाचं नाव काय होतं माहिती आहे? मुलाचं त्यांच्या नाव होतं शहाजीराजे भोसले. आणि हे शहाजीराजे तेव्हा फक्त 8 वर्षांचे होते. आता काय होणार ह्यांच्या सरदारकीचं, हा निजाम तर गिळूनच टाकणार ही सरदारकी. पण मालोजी राजांनी प्रचंड शौर्य केल्यामुळे निजामानी पण ती जी त्यांची सरदारकी होती, म्हणजे त्यांचं 5,000 सैन्य, हे त्यावेळेस कोणाला दिलं? त्यांच्या मुलाला दिलं आणि शहाजीराजांना दिलं. आता विठोजी राजे हे त्यांचे काका होते. विठोजी राजांनी, त्याच्यामध्ये अजून एक घटना अशी घडली की उमाबाई हे मालोजी राजांच्या पत्नीचं नाव होतं. आणि त्या काळातली प्रथा अशी होती की जर नवरा आपला मारला गेला तर तेव्हाच्या बायका सती जायच्या. आणि सती जायच्या म्हणजे जिवंत चिता जळत असायची, त्याच्यावरती त्या आपला देह समर्पित करायचा. कारण आता नवरा राहिला नाही आहे तर मी जगून काय करू, अशा पद्धतीने त्याच्याबरोबर माझाही प्रवास पुढचा चालू राहायला पाहिजे, म्हणून त्या जिवंतपणे अग्नीत त्या स्वतःचा देह समर्पित करायच्या. पण विठोजी राजांनी खूप विनवणी केली ह्या उमाबाईंची की शहाजीराजांकडे बघा, तुम्ही जाऊ नका, शहाजीराजे अजून लहान आहेत. उमाबाईंनी ऐकलं. मग उमाबाईंनी हे ऐकल्यानंतर काही दिवसांनी शहाजीराजे जसे थोडे थोडे मोठे व्हायला लागले तसं त्यांचं लग्नाचं वय झालं. मग विठोजीराजे आता शहाजीराजांच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. शहाजीराजांचं स्थळ आता हे शोधायचं म्हटल्यावरती हे तर भोसले कुटुंब, भोसले घराणं म्हणजे पराक्रमी घराणं, मग तसंच कुठलं तरी पराक्रमी घराणं शोधलं पाहिजे की नाही. मग विठोजीराजांना असंच एक दुसरं मोठं पराक्रमी कुटुंब सापडलं. ते होतं जाधवांचं कुटुंब. आणि ते कुटुंब चालवणारे प्रमुख होते म्हणजे लखुजीराव जाधव. आणि हे लखुजीराव जाधव कोणाचे वंशज होते माहिती आहे? आपण बघितलं ना शंकरदेववर आणि राजा रामदेवराय यादव, त्यांचे वंशज हे लखुजीराव जाधव होते. आणि ते पण प्रचंड पराक्रम निजामाच्याचसाठी गाजवत होते. आणि त्यांची एक छोटीशी मुलगी होती. आणि ती मुलगी दिसायला एकदम गोड, नक्षत्रासारखी, थोडीशी लाजरी, पण मनामध्ये प्रचंड हुशार होती. आणि सगळ्यांचीच ती आवडती होती. आणि तिचं नाव काय होतं माहिती आहे? काय होतं नाव? जिजाऊ, म्हणजेच जिजाबाई. आणि त्यामुळे लखुजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई आणि कोणाचा मुलगा होता शहाजी? मालोजी राजे भोसले, त्यांचा मुलगा शहाजी, यांचं लग्न झालं. पुढे बहुतेक गेलीस ना पूर्वतही, तर तिथे तर हे मालोजी राजांनी तळं बांधलेलं आहे, ते अजूनही तळ आहे. हा बराचसा अलीकडचा फोटो आहे. आणि त्या काळात तिथे दुष्काळ पडायचा. हे शिखर शिंगणापूरमध्ये त्यांनी बांधलेलं तळ आहे. आणि तिथे लोकांना पाणी नव्हतं आणि लोक जनावरं हे पाण्या वाचून मरत होती. आणि तेव्हा त्यांनी केलेलं अनेक कार्यांपैकी मालोजी राजांनी केलेलं एक कार्य. आणि जर आपण पुढे गेलो तर ही छोटीशी जिजाऊ आहे. ते मला इथं नेमकी दिसत नाही, तर तुम्हाला दिसतीये सगळ्यांना? तर ती किती दिसायला गोड आहे बघा. आणि शहाजीराजे बघा, ते पण किती लहान आहेत त्यावेळेसचे. आणि असे शहाजीराजे पण तेव्हापासून पराक्रम गाजवायला सुरुवात केली होती. आणि तेव्हापासून जिजाऊ अतिशय प्रसन्न तेजस्वी अशा मुद्रेच्या होत्या. आणि तेव्हा या दोघांचं लग्न लावून दिलं. आणि जिजाऊ भोसले कुटुंबात मग तेव्हा आली. आणि जिजाऊ जशी आली, तिचं लग्न ना, मला वाटतं त्यांचा विवाह साधारण 1608 ह्या काळात आसपास झाला. आणि त्याच्यानंतर जिजाऊंच्या आयुष्यात काही फार भयंकर प्रसंग आले. लग्न करून आले, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, पण हे आनंदाचं वातावरण फार काळ त्यांच्यासाठी टिकलं नाही. काय घडलं असेल त्यांच्या आयुष्यात? त्यांच्या आयुष्यात पहिला जो प्रसंग आला ना, तो प्रसंग म्हणजे त्या निजामानी त्यांच्या म्हणजे दोन्ही भोसले कुटुंबाला आणि जाधव कुटुंबाला
त्याच्या एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. दरबार भरला होता आणि तिथे हे सगळं कुटुंब तिथे उपस्थित होतं. आता बघा, जिजाऊचे बाबा म्हणजे जाधव, लखुजीराव जाधव, आणि शहाजीराजांचे जे म्हणजे आता बाबा तर नव्हते पण काका म्हणजे विठोजीराजे भोसले, आणि त्यांचे चुलते आणि त्यांची मुलं, आणि अशा पद्धतीने ते सगळे जमले होते निजामाच्या त्या दरबारात. आणि त्याच दरबारात हे सगळे जमले असताना अचानक एक प्रसंग घडला. दरबार संपला, सगळे बाहेर आले आणि बाहेर एक खंडागळे म्हणून एक सरदार होते. त्या खंडागळ्यांचा हत्ती बिथरला आणि तो भला मोठा हत्ती, ते सगळे बाहेर आलेले असताना आहे ना तो हा हत्ती बिथरला. आणि हा हत्ती बिथरल्यानंतर तो सगळ्यांना सोंडेत धरून जे दिसेल त्याला उचलून आपटायला लागला, पायाखाली तुडवायला लागला. तुम्ही जर हत्ती बिथरलेला जर बघितलं ना, यूट्यूबवरती पण काही व्हिडिओज आहेत, ॲक्च्युली असं घडलेलं आहे आत्ताच्याही काळात, तर ते प्रचंड म्हणजे इतकी भीती निर्माण होते. आणि त्या हत्तीला कोण आवरणार? आता झालं असं की त्या ह्यांचा जिजाऊंचा भाऊ म्हणजे दत्ताजी जाधव हा त्या हत्तीला मारायला धावला. आणि त्याचबरोबर शहाजीराजांचा भाऊ होता, आणि शहाजीराजांचे भाऊ त्या हत्तीला वाचवायला धावले. आणि त्यांचं नाव तेव्हा संभाजीराजे भोसले होतं. तर संभाजीराजे आणि हे दत्ताजीराव हे दोघं जण समोरासमोर आले. संभाजीराजे म्हणत होते हत्तीला मारू नका, हत्तीला आटोक्यात आणू आपण. आणि दत्ताजी पण पेटून उठले होते. ते म्हणले की इतक्या लोकांना ह्यांनी मारलं, या हत्तीला मारलंच पाहिजे. आणि सपासप हत्तीवर वार करायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते वार हत्तीवरचे अडवण्यासाठी संभाजीराजे शर्थ करू लागले. आणि असं करून अनेक वार त्या हत्तीवर पडले. हत्ती कोसळला, पण दत्ताजी तिथेच थांबला नाही. दत्ताजी फिरला आणि दत्ताजींनी संभाजीराजांवरती वार करायला सुरुवात केली, कारण तो त्याच्या डोक्यात इतका संताप गेला होता. आणि जसं या दोघांचं युद्ध सुरू झालं तसं आता भोसले घराणं आणि जाधव घराणं त्याच्यामधली सगळी लोक सपासप तलवारी काढून एकमेकांविरुद्ध युद्ध करायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये पहिले दत्ताजी मारले गेले, कारण संभाजीराजांचा एक वार खाड करून दत्ताजीरावांच्या छातीवर बसला आणि ते कोसळले आणि पडले. आता ही परिस्थिती इतकी गंभीर झाली की ही बातमी लखुजीराव जाधवांकडे गेली. म्हणजे कोणाचे बाबा? जिजाऊंचे बाबा. त्यांच्याकडे ही बातमी गेली. ते पुढे गेले होते, ते परत आले आणि ते परत येऊन त्यांनी संभाजीराजांवरती हल्ला चढवला आणि संभाजीराजे मारले गेले. आणि तेव्हापासनं कायमचं जिजाऊ इकडे लग्न करून आली, पण जिजाऊचं माहेर आणि जिजाऊचं सासर ह्याच्यामध्ये कायमचं ते एकमेकांकडे त्यांची वक्रदृष्टी निर्माण झाली. आणि तेव्हापासनं एकमेकांमध्ये वैर निर्माण झालं. आणि हा पहिला प्रसंग घडला. आणि त्याच्याच नंतर काही दिवसात अजून एक फार भयंकर प्रसंग घडला. लखुजीराव जाधवांचा तेव्हा त्यांनी तळ ठोकला होता दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याला. दौलताबादवरती निजामात तिथे राहिला होता. ह्या निजामानी ह्या जिजाऊंच्या बाबांना बोलवलं आणि तो कोणाबरोबर आले बाबा तिचे भेटायला? तिन्ही पुत्र आपले घेऊन आले. आणि तिन्ही मुलं घेऊन आल्यानंतर निजामानी त्यांचा मुजरा केला निजामाने. पण निजाम तसाच उठून गेला आणि उठून जाऊन त्यांनी तिथे कट रचला होता की ह्या लखुजीराव जाधवांना आणि त्यांच्या तिन्ही पुत्रांना निजामानी तिथेच ठार केलं. त्यामुळे जिजाऊंचे सगळे भाऊ अशा पद्धतीने मारले गेले, वडील मारले गेले आणि जिजाऊ तशा पोरक्या झाल्या. पण शहाजीराजांबरोबर जिजाऊ असल्यामुळे शहाजीराजांनी त्यांना सांभाळून घेतलं. आणि पुढे असेच काही दिवस चालत राहिले. शहाजीराजे प्रचंड संतापले. शहाजीराजांनी ठरवलं की बंड करायचं आणि बंड करून ते आदिलशाही फौजेवरती, पुण्यात तेव्हा होती, तिथे चालून गेले आणि आदिलशाही फौजेला तिथनं पळवून लावलं आणि पुणे काही काळापुरतं स्वतंत्र केलं. पण पुणे थोड्याच वेळापुरतं स्वतंत्र राहिलं. शहाजीराजांचं बंड मोडून काढलं आणि पुणे परत पारतंत्र्यात पडलं. आणि हे केलं तेव्हा पुण्यामध्ये काय घडलं माहिती? आणि हा प्रसंग पुढे फार महत्त्वाचा ठरला की आदिलशाही फौजेनी अख्ख्या पुण्याचा प्रदेश जाळून टाकला आणि तिथे गाढवानी नांगर फिरवला, हे दाखवून द्यायला की सुलतानांविरुद्ध कोणीही जर बंड केलं तर अशा पद्धतीने त्या प्रदेशाची आणि त्या लोकांची परिस्थिती निर्माण होईल. ह्याच वेळेस नेमकी जिजाऊंना डोहाळे लागले होते. आणि जिजाऊंना डोहाळे लागले होते म्हणजे जिजाऊंच्या पोटामध्ये बाळ होतं. आणि
ते डोहाळे म्हणजे आता कुठल्याही आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं ना आणि ते मोठं होत असतं तेव्हा त्या आईला असं काहीतरी वेगवेगळे पदार्थ खावंसं वाटतं. तर कोणाला गोड खावंसं वाटतं, कोणाला चमचमीत खावंसं वाटतं. असं म्हणतात की ते बाळाचे जे विचार आहेत त्या आईला वाटत असतं आणि त्याप्रमाणे आई त्या बाळाला आपण खाते आणि त्या बाळापर्यंत पोचतो. पण त्या काळात जिजाऊंना कसले डोहाळे लागले होते माहिती आहे? त्यांना वाटत होतं की प्रचंड दानधर्म करावा, देवपूजा करावी, सगळीकडे घोड्यावरती बसून फिरावं, सह्याद्रीमध्ये जसं पक्षी उडतात तशा पद्धतीने उडावं, तलवार चालवायला शिकावी, हत्ती फिरवायला शिकावा, भाले फेकावेत, धनुष्यबाण घेऊन बाण सर सोडावेत. हो, असं जिजाऊंना वाटत होतं. म्हणजेच जिजाऊंच्या पोटामध्ये असलेल्या बाळाला हे सगळं वाटत होतं. त्यांना वाटत होतं की हत्तीवरती बसावं आणि मोठं छत्रछामर आपल्या डोक्यावरती असावं आणि सोन्यांच्या मुद्रांचा आपल्यावरती अभिषेक व्हावा. हे सगळे विचार त्यांच्या मनातनं जात होते. हे विचार त्यांनी खूप लोकांना बोलून दाखवले नाहीत, पण त्यांना कळत होतं की आपल्या पोटातलं बाळ काही साधंसुधं नव्हतं. ते पोटातलं बाळ म्हणजे कोणतरी महापराक्रमी बाळ आता जन्म घेणार होतं. आणि शहाजीराजांना जिजाऊंची ही परिस्थिती लक्षात येत होती. सगळीकडे युद्धावर जायला लागत असल्यामुळे शहाजीराजांनी जिजाऊंना एका किल्ल्यावरती ठेवलं. कुठल्या किल्ल्यावरती घेऊन गेले माहिती आहे यावेळेस? आहे तिथे चित्र? किल्ले शिवनेरी. आणि ह्या शिवनेरी किल्ल्यावरती हळूहळू तो दिवस उजाडला आणि सकाळी सूर्यवरती आला. तो दिवस कुठला होता माहिती आहे? तारीख माहिती आहे कोणाला? कुठली? नाही, जवळच. 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला होता. बरं, आपण तिथे नंतर. तर 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि सगळे वैद्य, सगळ्या सुईणी त्या काळात ना जे कोण असं आईला मदत करायचं की बाळ बाहेर येण्यासाठी पोटातनं म्हणून त्यांना सुईणी म्हणायच्या. तर अशा सगळ्या सुईणी तिथल्या सगळ्या ज्येष्ठ ज्या बायका होत्या त्या सगळ्या जमल्या, तिथे एकत्र आल्या आणि सगळ्या वाट पाहत होत्या की आता कधी एकदा हे पराक्रमी बाळ बाहेर येतंय. आणि काही वेळाने ते बाळ असं जिजाऊंचं बाहेर आलं. ते दिसायला अतिशय लोभस होतं. त्याचं असं धारधार नाक होतं, चमक होती डोळ्यांमध्ये, कुरळे केस होते आणि सह्याद्रीचं वारं तिथे जे खेळत होतं त्याच्यामध्ये ते बाळ अधिकच प्रसन्न होत होतं. आणि हे बाळ असं त्याचं बारसं झालं काही दिवसांनी आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? शिवाजी. तर महाराज नंतर झाले, आत्ता त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी प्रथम त्या बाळाला सूर्यदर्शन घडवण्यात आलं आणि असं उंच बुरुजावरनं शिवनेरीच्या त्या बाळाला तिथे धरलं होतं आईनी. आणि सह्याद्रीचं प्रचंड वारं तिकडे खेळत होतं आणि सूर्य त्या बाळाचं दर्शन घेत होता आणि बाळ सूर्याचं दर्शन घेत होतं. अशा पद्धतीचा तो प्रसंग होता. कारण हे साधंसुद्धा बाळ नव्हतं, हे पराक्रमी बाळ आता पुढे फार मोठा पराक्रम गाजवणार होतं. आणि जिजाऊंना आता सगळे काय म्हणतात, सगळ्या आया काय म्हणतात बाळांना की बाळा हळूहळू मोठा हो. कारण आईला आपल्या बाळाला लहानच बघायला आवडतं, त्याला खेळताना बघायला आवडतं. जिजाऊ तशी नव्हती. जिजाऊ म्हणत होती की बाळा भरभर मोठा हो, कारण तुझ्यासाठी हा सह्याद्री वाट बघतोय तुझी, तो सह्याद्री थांबला आहे, ह्याच्यामध्ये तुला पराक्रम गाजवायचा आहे. आणि आता शिवाजी महाराजांचा असा शिवनेरीवरती जन्म झाला आणि तिथनं पुढे आता शिवाजी महाराजांच्या बाल शिवाजींच्या काय कथा आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूयात. हरि